तो जो हे म्हणायचा की वेळच वेळ आहे तुझ्यासाठी, आज म्हणतो तुझ्या विना अजूनही खूप काम असतात. स्वतःला इतकं परफेक्ट बनव की ज्यासाठी तू तडपत आहेस तो तुझी एक झलक पाहण्यासाठीही तळमळेल. जे लोक मनाचे प्रामाणिक असतात त्यांचीच आयुष्य सर्वात जास्त परीक्षा घेत असते. जर उदास असाल तर एकटेच रडावे, कारण आजकाल अश्रू पुसण्यासाठी कोणीही येत नाही. इतकंही कोणाच्या मागे पळू नको की पायांपेक्षा तुझं मनच थकून जावं. जेव्हा अंतर्मन दुखावतं आणि तोंडातून काहीच बाहेर पडत नाही तेव्हा तू स्वतःचा आधार बनतोस आणि तोच रडू लागतो. ज्याला निभावणं म्हणतात ते काही लोकांनाच येतं. हे म्हणणं अगदी सोपं आहे की मला तुझ्यावर प्रेम आहे. कोणावर प्रेम करणं मोठी गोष्ट नाही, पण कोणाचं प्रेम मिळवणं फार मोठी गोष्ट असते. कधी कधी माणूस इतका तुटून जातो की त्याच्याशी बोलणं तर दूर, जगायचं सुद्धा मन करत नाही. जमाना पूर्ण बदलू केला आहे. लोक आजकाल निरागस माणसांना मूर्ख समजतात. आजकाल हे लोक थोडंसं आपलंपण दाखवून मग खूप दूर जातात. कोणत्या तरी तुटलेल्या घरासारखं झालं आहे हे मन, जिथे कोणी राहतच नाही. रात्रभर त्याच्या उत्तराची वाट पाहिली, पण सकाळी जाणवलं की उत्तर न येणंच उत्तर आहे. जे लोक स्वभावाने बदलून जातात ते कधीही कोणाचे खरे नसतात. ते लोक आता मला बदललेलं म्हणतात, ते स्वतः आतापर्यंत तसे राहिलेले नाही. समोर काही आणि पाठीमागे काही बोलणाऱ्यांपासून नेहमी अंतर ठेवावे, कारण असे लोक विषापेक्षा सुद्धा जास्त धोकादायक असतात. ही जिंदगी तुझी आहे, तिला स्वतःसाठी जगा. तिला कुणासाठीही वाया जाऊ देऊ नका, ज्याला तुझी काही पर्वाह नाही. माझे स्वतःचे लोक तर मला रडताना पाहून हसतात. गोष्ट कटू आहे पण सत्य आहे. गरज पडली की लोक नाते नसूनही नाते बनवतात आणि गरज संपल्यावर बनलेले नातेही बाजूला करतात. जीवनाच्या प्रवासात जेव्हा जेव्हा अवघड टप्पे आले तेव्हा ना परकीयांनी आवाज ऐकला ना कोणी मदतीला आले. जे लोक इतरांना वेदना देतात ते कधी हे का विचारत नाहीत की त्यांना सुद्धा दोन डोळे आहेत. अहंकारी नाही साहेब, फक्त जिथे मन नाही तिथे जबरदस्ती बोलायची सवय नाही. जेव्हा आपल्याला बोलण्याची सवय असते तेव्हा ऐकण्याची सवय सुद्धा असावी. शब्दांचं वजन कोणाच्या भावना जाणूनच समजतं, नाहीतर वेलकम तर पायऱ्यांवरही लिहिलेलं असतं. जे नाते प्रत्येक गोष्टीचा अर्थ समजावून सांगायला लागतं, प्रत्येक गोष्टीची सफाई द्यावी लागते, ते नातं रक्ताचं नातं नसून ओझं बनून जातं. काय जग आलं आहे. आजकाल चांगलं असणं गरजेचं नाही, चांगलं दिसणं जास्त गरजेचं आहे. लोक वरून म्हणतात की खरं प्रेम मन पाहून होतं, पण खरी गोष्ट तर ही आहे की लोक चेहरा आणि पैसा पाहूनच प्रेमाची सुरुवात करतात. बदलणाऱ्या लोकांबद्दल शेवटी काय सांगू. मी तर माझं प्रेम दुसऱ्याचं होत असतानाही पाहिलं आहे. जर या जगात आनंदी राहायचं असेल तर ही गोष्ट समजून घे की तुझ्या रडण्याने कोणाला काही फरक पडत नाही. नाती जोडणं फार सोपं असतं, पण नाती निभावणं एक तपस्या एवढं कठीण असतं.